मनसे लोकसभा निवडणूक लढवणार नाही अशी सूत्रांची माहिती आहे। मुख्यमंत्र्यांनी सर्व जागांसाठी शनिवारी आक्रमक भूमिका घेतली आहे, त्यामुळे मनसे बॅकआउट करण्याच्या मानसिकतेत आहे असं समजतंय। मनसेच्या 2 जणांची विधान परिषदेवर वर्णी लागण्याची शक्यता आहे। लोकसभा निवडणुकीनंतर याबाबतचा निर्णय होऊ शकतो अशी सूत्रांकडून माहिती कळतेय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांनी भेट घेतली। महायुतीमध्ये नाशिकच्या जागेवरून रस्सीखेच सुरू आहे। शिवसेनेची पारंपरिक जागा असणाऱ्या या जागेवर भाजप, राष्ट्रवादीसह मनसेने दावा केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। त्यामुळे 2 टर्म खासदार असणाऱ्या गोडसेंचं काय होणार याची चर्चा सुरू होती। विखे पाटील आणि राम शिंदे यांचं भांडण मिटल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। नगरमधून सुजय विखे पाटलांना भाजपनं तिकीट दिलंय। राम शिंदे इथून लोकसभेसाठी इच्छुक असल्याचं बोललं जात होतं, त्यामुळे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी दोघांना मुंबईमध्ये बोलावून समज दिली। आता शिंदे सर्व मतभेद विसरून निवडणुकीमध्ये मदत करणार। अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी ऑर्थो प्लस असल्याचं सूत्रांनी सांगितलं। डॉक्टर अमोल कोल्हे यांनी पुन्हा एकदा शिवाजीराव आढळराव पाटलांना डिवचले। शिरूरमध्ये कोल्हे विरुद्ध आढळराव अशी लढाई नाहीये, तर एकनिष्ठ विरुद्ध बेडूक उड्या अशी लढाई होणार असल्याचा टोला त्यांनी लगावला। आढळराव अजित पवार गटामध्ये प्रवेश करून शिरूरमधून निवडणूक लढवणार आहेत आणि त्यावर कोल्हेंनी ही प्रतिक्रिया दिली आहे। अमरावतीमध्ये आमदार बच्चू कडू महायुतीचं टेन्शन वाढवणार आहेत। भाजप उमेदवाराविरोधात बच्चू कडू उमेदवार देणार आहेत। खासदार नवनीत राणा यांच्या उमेदवारीला त्यांचा तीव्र विरोध आहे। यासाठी 6 एप्रिलला बच्चू कडूंचा उमेदवार अर्ज भरणार आहेत आणि भाजपचा एक मोठा नेता त्यांच्या प्रहारमध्ये येणार असल्याची माहिती मिळते। अहमदनगरच्या श्रीरामपूरमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का बसला। माजी आमदार भाऊसाहेब कांबळे यांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय। भाऊसाहेब कांबळे यांच्या पक्ष प्रवेशामुळे इथली राजकीय समीकरणं बदलण्याची शक्यता आहे। पक्षश्रेष्ठींनी आदेश दिला तर लोकसभेची निवडणूक लढवण्याची तयारी असल्याचं त्यांनी सांगितलं।